उपवास असो वा नसो, आपण आपल्या घरी हा पदार्थ हमखासच बनवत असतो. त्यासाठी मी इथे काय केलंय, भिजवलेला 2 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये 1 वाटी जाडसर दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घालणार आहे. 2 उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करून मिक्स करून ह्या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा छानपैकी असा बनवून झाल्यावरती हाताला पाणी लावून मीडियम साईजचे गोल गरगरीत असे वडे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी काही वडे ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय, इथे मी काही वडे बनवून घेतले आहेत. तळण्यासाठी तेल आधीच गरम करून घेतलं आहे. मीडियम टू हाय हीटवरती वडे सोडून दोन्ही साईडनी अलटपलट करत कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तळल्यावरती काढून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. वरून मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट असे गुबगुबीत साबुदाणा वडे तयार. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि हो, ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.